नावडे आणि रोडपाली येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांविरुद्ध सिडको कार्यालयात झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे प्लॉट न मिळाल्याच्या निषेधार्थ सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बेकायदेशीरपणे एकत्र जमवून गोंधळ केल्याचा तसेच सिडकोतील सुरक्षारक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून धमक्या दिल्याचा आरोप सिडकोकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रदीप काळूराम कोळी, वसंत चंदर खानावकर, गजानन पांडुरंग गंधारकर, भरत वसंत पाटील, महेश काना कोळी, अजित पांडुरंग पाटील, विक्रांत काना नाईक आणि इतर 40 ते 50 अज्ञात पुरुष व महिला यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम 143, 147, 149, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांचा आरोप आहे की अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्काचे प्लॉट वाटप करण्याची मागणी करत आहोत. सिडकोकडून वारंवार केवळ आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात प्लॉटचे वाटप होत नाही म्हणून नाईलाजाने आंदोलन करण्यात आले. तर सिडको प्रशासनाचे म्हणणे आहे की आंदोलनादरम्यान कार्यालयीन कामकाजात अडथळा आणण्यात आला आणि अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.